नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी माधुरी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं खूप मनापासून स्वागत करते. तर 10 एप्रिल रोजी आपण सर्वांना स्वामी प्रकट दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरी करायचा आहे. तर ह्या दिवशी म्हणजे 10 एप्रिल रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी महाराज प्रकट झाले होते. आपले ब्रह्मांड नायक म्हणजे जगाचे मालक, चालक, पालक ह्यांची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. बघा, इतर वेळेस आपण महाराजांकडे काही ना काही मागतच असतो. म्हणजे ज्या आपल्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील, त्या संकल्पयुक्त आपण पारायण करत असतो. काही ना काही आपली इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी. तर ह्या दिवशी म्हणजे स्वामी प्रकट दिन दिवशी 10 एप्रिल रोजी आपल्याला फक्त आणि फक्त गुरुची सेवा करायची आहे, गुरुचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या इच्छा मनोकामना आपल्याला बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्याला गुरुची सेवा करायची आहे, गुरूंसाठी सेवा करायची आहे. तर ह्या दिवशी स्वामी महाराजांचा अभिषेक, आरती कोणती करावी, नैवेद्य कोणता दाखवावा, त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात ह्याबद्दलच आज मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. स्वामींची सेवा तुम्ही स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात देखील करू शकता. नाहीतर तुम्ही स्वामींच्या मठात स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पठण देखील करू शकता. नाहीतर तुम्ही फक्त घरात देखील तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. बघा, स्वामी फक्त सेवेचे भुकेले आहेत. स्वामींना दुसरं तुमच्याकडून काहीच नको. तुम्ही किती मनोभावे, किती प्रेमाने त्यांची सेवा करता हेच स्वामी महाराज बघत असतात. तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी महाराज आमच्या इच्छा पूर्ण करत नाहीत किंवा ते काय ऐकूनच घेत नाहीत. पण तुम्हाला एक खरं सांगू का, खरंच स्वामी महाराज सर्व आपल्याकडं म्हणजे आपण किती मनोभावे, किती प्रेमाने, किती श्रद्धेने त्यांची सेवा करतो हे स्वामी महाराज बघत असतात. आणि जर तुम्ही कुठल्याही अपेक्षा न ठेवता जर तुम्ही स्वामींची सेवा केली ना, तर तुमच्या नशिबात देखील जे काही नसेल ना, म्हणजे ज्यांची तुम्ही अपेक्षा देखील केली नसेल ना, ते स्वामी महाराज तुम्हाला देतात. म्हणून स्वामींची सेवा ही कोणतीही अपेक्षा न ठेवता नक्की करा. जे नशिबात नसेल त्याही गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींची नित्य सेवा नक्की चालू ठेवा. नित्य कर्म, जर तुम्ही तुमचे कर्म चांगले असतील तर महाराज आपल्याला फळ देखील तसंच देतात. म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वामींची सेवा करायला सुरुवात करा. आणि स्वामी प्रकट दिन दिवशी नक्कीच मनोभावे आपल्या गुरुचं नामस्मरण करा. दिवसभर आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण चालूच ठेवायचं आहे, कोणतीही अपेक्षा न ठेवता. तर 10 एप्रिल रोजी आपण सर्वांना आपल्या गुरुची सेवा करायची आहे, गुरूंसाठी सेवा करायची आहे. तर ह्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिल रोजी आपल्याला सर्वात आधी लवकर उठून, जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून जर स्वामींची सेवा केली तर अतिउत्तम आहे. नाहीतर तुम्हाला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकता किंवा दुधाने किंवा पाण्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता. श्री स्वामी समर्थ ह्या महाराजांचा हा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जे अभिषेक केलेलं पाणी आहे आणि जे पंचामृत आहे हे आपण घरातील सदस्यांना द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना धूप, दीप, नैवेद्य, आरती करायची आहे. तर नैवेद्यामध्ये स्वामी महाराजांना काय दाखवायचं, तर महाराजांना पुरणपोळी अतिशय प्रिय आहे. पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू स्वामी महाराजांना खूप आवडतात. म्हणून पुरणपोळी आणि बेसनाच्या लाडूचा नैवेद्य नक्की या दिवशी दाखवा. नाहीतर तुम्ही जे काही सकाळी जर तुम्ही जेवणामध्ये वरण भात पोळी जे काही केलं असेल ते महाराजांना नक्की नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आपल्या घरातील वातावरण हे स्वामीमय करायचं आहे. दिवसभर आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे. आणि महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे. हिना अत्तर स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यानंतर जे काही वर्किंग महिला असतील, पुरुष असतील, जर त्यांना सकाळी जर त्यांना स्वामी महाराजांची सेवा करायला जमलं नाही, धूप दीप नैवेद्य दाखवायला जमलं नाही, काही हरकत नाही. तुम्ही संध्याकाळी येऊन देखील स्वामी महाराजांची आरती, नैवेद्य, धूप दीप सर्व काही करू शकता. स्वामी महाराजांची सेवा तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. आणि या दिवशी सेवा काही करायच्या आहेत. तर बघा, काहींना जर स्वामीचरित्र ग्रंथाचं पारायण करायला ह्या दिवसामध्ये जमलं नसेल तर 10 एप्रिल रोजी नक्की स्वामीचरित्र ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय एका बैठकीत तुम्हा सर्वांना वाचून काढायचं आहे. बघा, जर तुम्ही स्वामीचरित्र ग्रंथाचं पठण या दिवशी केलं ना, तर अशक्य अशी कोणतीच गोष्ट उरणार नाही. म्हणून नक्की स्वामीचरित्र ग्रंथाचं पठण करायला विसरू नका. या दिवशी नक्की स्वामीचरित्र ग्रंथाचं वाचन करा.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ह्या दिवशी स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. बघा, जितकं तुम्ही नामस्मरण कराल ना तितकं स्वामी महाराजांना अतिशय त्या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. बघा, जितकं तुम्ही महाराजांचा जप कराल तितकं महाराज तुम्हाला जपत राहतील. म्हणून दिवसभरात तुम्हाला आपल्या मुखात फक्त महाराजांचं नाव असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही 11 माळी स्वामी समर्थांचा जप करू शकता. त्यानंतर तारक मंत्र 11 वेळा बोलू शकता. म्हणजेच एका ग्लासामध्ये पाणी घेऊन तुम्हाला त्यावर हात ठेवून आपल्याला 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे आणि ते पाणी आपल्या घरातील सर्व सदस्यांना ते द्यायचं आहे आणि घरातही चारी कोपऱ्यांमध्ये ते पाणी आपलं शिंपडायचं आहे. म्हणजे निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाईल आपल्या घरातून आणि फक्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तर अशा प्रकारे आपल्याला दिवसभर फक्त स्वामींचं नामस्मरण, स्वामींची सेवा चालू राहिली पाहिजे. बघा, इतर वेळेस आपण काही ना काहीतरी स्वामींजवळ मागतच असतो, पण स्वामी प्रकट दिन दिवशी म्हणजे 10 एप्रिल रोजी आपल्याला फक्त आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. गुरुबळ पाठीशी आपल्या असण्यासाठी म्हणून स्वामींचं नामस्मरण, गुरुचं नामस्मरण आपल्या मुखात नेहमी असलं पाहिजे. आणि ह्या दिवशी सर्वांनी नामस्मरण, नामजप करा आणि स्वामीचरित्र ग्रंथाचं पूर्ण पाठ एका बैठकीत नक्की सर्वांनी त्याचं पठण करा. हीच विनंती आहे. नक्की स्वामी प्रकट दिन दिवशी सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. काही नाही करता आलं तरी नामस्मरण तरी दिवसभरात नक्की चालू ठेवा. श्री स्वामी समर्थ.